प्रणिता ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला आम्ही केलेल्या वृंदावन यात्रेची संपूर्ण माहिती सांगणार आहोत आणि आम्हाला आलेले अनुभव। राधाराणीच्या इच्छेशिवाय वृंदावनमध्ये कोणीही जाऊ शकत नाही हे त्रिकालबाधित सत्य आहे। वृंदावनला जाण्याची इच्छा तर गेले 2 वर्ष होती, पण तो योग जुळून आला। दिवाळीच्या अगोदर मी त्याचं बुकिंग केलं होतं आणि मला तिकीट मिळालं होतं डिसेंबरचं। म्हणजे जवळजवळ 1.5 महिना अगोदर मला रिझर्वेशन करायला लागलं आणि मी आणि माझी बहीण आम्ही दोघींनी जाण्याचं ठरवलं। पण आम्हाला खूप जणांनी सांगितलं की UPमध्ये चाललं आहे, काय होईल, कसं होईल, दोघीच चाललात। आम्ही कधी ट्रॅव्हल पण नव्हता केला एवढ्या लांब, मुंबई सोडून आम्ही कधी बाहेरही नव्हतो गेलो। पण सर्वांनी असं सांगितल्यानंतर आम्हाला पण थोडीशी भीती वाटली, पण म्हटलं बघू ट्राय करून काय होतंय ते। आणि मग काय, राधाराणीचं नाव घेतलं आणि आम्ही आमच्या प्रवासाला निघालो। कल्याणवरून आमची ट्रेन होती, ती डायरेक्ट मथुरा जंक्शनला, मथुरा स्टेशनला उतरून बाहेर आलो आणि ऑटो करून निघालो डायरेक्ट वृंदावनला। 30-35 मिनटामध्ये आम्ही वृंदावनला पोहोचलो। आणि वृंदावनला गेल्यानंतर सर्वात पहिले आम्ही त्या व्रजराणीचं म्हणजे तिकडे अस्मीचं दर्शन घेतलं, कपाळाला लावली आणि आम्ही पुढे निघालो। जे हॉटेल ऑनलाईन बुकिंग केलं होतं श्रीराम भवन, त्या हॉटेलपर्यंत आम्ही येऊन पोहोचलो। थोडा आराम केला। 20 तासाचा प्रवास करून आम्ही वृंदावनला पोहोचलो। ट्रेनमध्ये खूप मजा आली। 20 तास गेल्यानंतर असं वाटलं होतं की ती एक फॅमिलीच झाली होती। सर्व पॅसेंजर असे मिळून मिसळून राहत होते, जसं काही एका फॅमिलीतच राहत होतो आम्ही। खूप मजा आली। हॉटेलवर आल्यानंतर थोडा आराम केला आणि संध्याकाळी आम्ही दर्शनाला निघालो। आम्ही ज्या हॉटेलमध्ये राहिलो होतो त्या हॉटेलमध्ये काम करणारे एक भाई होते, ते आणि त्यांचा मुलगा दर्शनाला निघाले होते, म्हणून आम्ही त्यांच्याबरोबरच बाके बिहारीच्या दर्शनाला निघालो। आणि श्री बाके बिहारीच्या दर्शनाला गेल्यानंतर जो इतका सुंदर अप्रतिम अनुभव आला तो म्हणजे त्या मूर्तीकडे, म्हणजे त्या श्रीकृष्णाकडे सतत बघतच राहावं असं इतकं सुंदर दर्शन आणि इतकं सुंदर रूप होतं। तिथे 2-2 मिनिटाला भगवंताच्या समोरचा पडदा लावला जातो, कारण का तो इतका प्रेमळ आहे की एखाद्या भक्ताच्या मागे सहज निघून जातो, त्यामुळे तिथे खूप जपलं जातं। बाके बिहारीच्या इथे तर खूप गर्दी असते, जवळजवळ 2.5-3 तासाची लाईन असते। पण आम्ही त्या भाईंबरोबर गेलो होतो, त्यामुळे ते नेहमी जातात, त्यामुळे त्यांनी आम्हाला खूप शॉर्टकटने घेऊन गेलं डायरेक्ट गाभाऱ्यामध्ये आणि आम्हाला खूप सुंदर असं दर्शन झालं। त्यानंतर आम्ही गेलो राधावल्लभला। राधावल्लभ म्हणजे साक्षात भगवान शंकर कैलासावर ज्या श्रीकृष्णाच्या मूर्तीची पूजा करतात, श्रीकृष्णाची मूर्ती म्हणजे साक्षात राधावल्लभ आणि राधाराणी। पण जेव्हा गेलो होतो तेव्हा त्यांना सेहरा घातला होता, म्हणजे लग्न चालू होतं राधाकृष्णाचं आणि खूप सुंदर वातावरण होतं। तिकडचं मंदिर म्हणजे खूपच सुंदर आणि खूप छान शहनाई वाजत होती। आम्ही ते खूप सगळं एन्जॉय केलं आणि मग आम्ही निघालो प्रेम मंदिरला। प्रेम मंदिर तर अप्रतिम, म्हणजे प्रेम मंदिर जर बघायचं असेल तर संध्याकाळच्याच वेळी जावं, कारण का त्याला इतकी लाईटिंग असते आणि तिकडची जी चलचित्र आहेत, ते सगळे जी चलचित्र आहेत ती चालू असतात, तर त्या सगळ्या गोष्टी बघता येतात आणि प्रेम मंदिरही खूप सुंदर आहे। त्यानंतर आम्ही गेलो इस्कॉन टेम्पलला। इस्कॉन टेम्पलसुद्धा खूप सुंदर आहे, तिथे असलेली राधाकृष्णाची मूर्ती अप्रतिम सुंदर आहे। बाहेरच जेवून मग आम्ही हॉटेलवर आलो। खूप थंडी होती, डिसेंबरचा दिवस असल्यामुळे टेम्परेचर 6 डिग्री सेल्सिअसवर होतं। आलो हॉटेलच्या इथे, त्यावेळी शेकोटी पेटवली होती, मग आम्हीही जरा शेक घेतला आणि मग नंतर रूमवर गेलो झोपण्यासाठी। छान झोपेची तयारी करून झोपलो, कारण का 2 दिवसाचा प्रवास होता, त्यामुळे खूप झोपेची आवश्यकता होती। दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही पूर्ण वृंदावन फिरण्याचा प्लॅन केला होता। हा व्हिडिओ मी आता एवढाच करत आहे कारण का व्हिडिओ खूप मोठा होईल, तर मी दुसरा भाग काढणार आहे। त्यामध्ये मी दुसऱ्या दिवशी आम्ही काय फिरलो वृंदावनमध्ये, तर त्याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे। तर तुम्हाला नक्कीच माझ्याबरोबर वृंदावन फिरायला आवडत असेल तर माझ्या या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि उद्या येणारा पण नवीन एपिसोड तुम्ही बघा। थँक्यू। राधे राधे।